नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। या जगामध्ये अविनाशी असा एकटा तू आहेस। या सगळ्या जगावर ज्याचा ताबा आहे तो सुद्धा तू एकटा आहेस, तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही। मग अशा भगवंत तुला मी शरण आहे असा कळवळा त्याच्याकडे घेऊन जा आणि मग तो त्या कळवळ्याची जाण ठेवतो, तो जाण ठेवतो त्या कळवळ्याची आणि मग तो तुमच्यासाठी हाकेवरची धावून येतो। प्रल्हादाला हिरण्यकश्यपू त्यांच्या ज्यांनी प्रश्न विचारला की खांबावर लाथ मारली आणि म्हणाले की तुझा भगवंत आहे कुठे, हा येईल का खांबातून तुझा भगवंत? त्यावेळेस काय म्हणत होता प्रल्हाद बा? नारायणाचा धावा करत होता। नारायण 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 त्याचा मंत्र जप काय होता, चालू होता। भगवंताविषयीची कळकळ चालू होती आणि त्या ऐकल्यानंतर जेव्हा त्या खांबावरती आहे का त्याच्यानंतर भगवंताला प्रश्न पडला, माझ्या भक्ताच्या भक्तीचा प्रश्न आहे, त्याच्या भक्तीची मला लाज राखणं गरजेचं आहे। आणि आज जर ते झालं नाही तर काय होईल? माझा प्रल्हाद बाळ खोटा ठरेल, माझा भक्त खोटा ठरेल। मग तो खोटा ठरू नये याकरता हा केसरशी उडी इतका समर्थ असणारा कोण आहे? तर तो एकच आहे, माझा नारायण। आणि तोच माझ्या हाकेला धावणार आहे। बरं हाकेला का धावला? कारण प्रल्हादाची तितकी कळवळ्याची भक्ती होती, त्याची त्या भक्तीची भगवंताला जाण होती आणि तीच भक्ती तशीच भक्ती मिळाली म्हणून भगवंताने हाकेसरशी उडी घातली। द्रौपदीचा प्रसंग हा सुद्धा आपणा सर्वांना महाभारत ठाऊक आहे की नाही? ठाऊक आहे ना? ठाऊक आहे। द्रौपदीने एकेकाळी कधीतरी भगवंतांच्या हातातून जखम झाली, रक्त येत होतं आणि त्यांना आपल्या पदराची एक चिंधी बांधली आणि त्या चिंधीची परतफेड म्हणून भगवंताने कशी केली? त्याचं देणंच असं आहे। तुम्ही चिमूटभर द्या होता ना, मग जाताना मुठभर पोहे घेऊन गेले सुद्धा आणि येताना किती सोन्याचे घेऊन गेले। हे भगवंताचं देणं आहे। का देणं आहे? कारण तो जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुमच्या भक्तीत जीव किती आहे हे तो जाणतो। त्याच्यासमोर डोकं घालून तुम्ही असे किती उभे राहता, त्याचं व्हायला पाहिजे बघ, तो आला नाही पाहिजे, त्याला उभं नाही केलं पाहिजे बघ मी पुढे, हे तो जाणतो। आणि तुम्ही इथे उभे राहा, मंदिराबाहेर येऊ नाही दिलं, कानोपात्रा मंदिरातून उठून लावलं, असं भगवंताने घडवलं की पहिलं कानोपात्राचं दर्शन घेतल्याशिवाय गाभारात एंट्रीच नाहीये। विठ्ठल विठ्ठल मन ते चंचल परी मन ते नारायण असं म्हटलेलं आहे। मन चंचल आहे, मन वाईट आहे, मन विकारांनी भरलेलं आहे, पण काय करायचं? तोच तर नारायण आहे। म्हणजे नारायणाचं सगुण आणि साकारात्मक असं रूपाचं वर्णन कशात केलेलं आहे? तर भागवतात केलेलं आहे, माझ्या कृष्ण भगवंतांचं। कृष्णाचं भागवतात केलेलं वर्णन। कृष्ण कसा आहे? चंचल आहे, खोडकर आहे, मस्ती करणारा आहे, इतरांना त्रास देणारा आहे, शत्रूला सुधारणारा आहे, भक्ताला वर काढणारा आहे, बरोबर की नाही? मग तसा माझा भगवंत आहे, कारण तोच भगवंत आहे। काय म्हटलं जातं? कृष्ण भगवान तस्य, म्हणजे कृष्ण हाच भगवंत आहे, त्याच्या पलीकडे दुसरा कोणीही नाही, तोच हा नारायण आणि तो ते सगळं जाणतो। म्हणून अभंगाचं पहिलं चरण
आता भक्ती आपल्याला कळली, आपल्या मनातली भक्ती त्याला कळते हे सुद्धा कळलंय. पण भक्ती कशात मोजावी? कशात? भाव. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोल. मनात भाव नसेल तर भक्तीविषयी बोलायचं नाही. अंगात ताकद नसेल तर आपण ताकदीविषयी बोलायचं नाही. आता आपण म्हणायचो एवढा 5 किलोचा दगड आहे तो उचल, आणि दगड उचलणाऱ्याला उचलायला लावायचं. अशी वेळ होता का मना? अशी कधी होते वेळ? जेव्हा आपण आवाक्या बाहेर जातो. काही काही लोकांना बऱ्याच सवयी असतात नाही का? आता ते काही मी बोलत नाही तर वेळेचा अभाव आहे, पण बऱ्याच वेळेला सवयी असते काही लोकांना, नाही असं असं आमच्याकडे की नाही असा विषय असतो. पण तसं भगवंत हे सगळे जाणतो, कारण का मनीचा भाव अंतरीचा खुणा तो जाणतो सगळा. मग अशा भगवंताकडे भक्ती करण्यासाठी भाव असणं गरजेचं आहे. मग तो भाव कोणता आहे? तर मुख्यतः 5 भाव सांगितलेले आहेत. 5 भावातून भगवंताची 9 प्रकारची भक्ती केली जाते. तर तो भाव कोणता? दास्य, सख्य, मित्र, माधुर्य आणि कांत. हे जे भाव आहेत ते कसे आहेत? 5 भाव. आता भाव म्हणजे तुम्ही म्हणाल नाही मला एकच भाव, तुमचा भाव नाही, कांद्याचा भाव नाही, हा भगवंताच्या भक्तीचा भाव चाललेला आहे. तो फक्त एकाच पारड्यात तोडला जातो, तो म्हणजे आपलं शुद्ध आचरण आणि शुद्ध चिंतन. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पारड्यात घातला तर भगवंत ते मापत नाही. भगवंताकडे त्याचं काही मोल नाही. मग भगवंत अशा भावाने, भगवंताची दास्य भावाने सेवा केली. त्याचं उत्तम उदाहरण हनुमंतराय. दास्य भाव. कांत भावाने केली, सख्य भावाने अर्जुनाने केली, आणि भगवंताला सर्वतोपरी अर्पण केलं.